काल झालेला पार्ट कार्बोहायड्रेट्सला आपण सुरुवात केली होती. कार्बोहायड्रेट्समध्ये त्याचं क्लासिफिकेशन बघत होतो. क्लासिफिकेशनमध्ये आपण काय म्हटलं होतं, एक तर सिम्पल कार्बोहायड्रेट्स म्हणजे फर्दर हायड्रोलिसिस पॉसिबल नाहीये असे कार्बोहायड्रेट्स, आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स त्याचा अर्थ होत असतो की आफ्टर हायड्रोलिसिस टू पेक्षा जास्त मोनोसॅकराइड मोलिक्युल्स त्यातनं मिळाले पाहिजेत. आता 2 to 10 मोनोसॅकराइड मोलिक्युल्स मिळत असतील तर आपण त्यांना म्हणतो ऑलिगोसॅकराइड्स, आणि 10 पेक्षा पण जर जास्त मोनोसॅकराइड मोलिक्युल्स मिळत असतील आफ्टर हायड्रोलिसिस तर त्यांना म्हणायचंय पॉलिसॅकराइड्स. ओके, मग त्याच्याप्रमाणे आपण डायसॅकराइड, ट्रायसॅकराइड, टेट्रासॅकराइड, पेंटासॅकराइड, हेक्सासॅकराइड असं करत जाऊ शकतो अप टू 10, दॅट इज डेकासॅकराइड. त्यामुळे बाकीचे तर पॉलिसॅकराइड्स असतील. एक्झाम्पल्स आपल्या सिलेबसच्या दृष्टीने जर विचार केला तर आपल्याला एक्झाम्पल्स लागणार आहेत ती डाय, ट्राय आणि टेट्रा सॅकराइड्सची लागणार आहेत. काल आपण ही डिस्कस केलेली होती. सुक्रोज, त्याच्या हायड्रोलिसिस मधनं कुठले 2 मोनोसॅकराइड्स तयार होतात ते पण आपल्याला माहिती पाहिजे. माल्टोज 2 ग्लुकोज मोलिक्युल्स तयार होतात. लॅक्टोज ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज. आता यांच्या स्ट्रक्चर्स मध्ये काय डिफरन्स असतो, तर काल आपण स्ट्रक्चर्स अशी काढली होती. ग्लुकोज हा अल्डोहेक्सोज आहे, म्हणजे त्याचा अर्थ असा होत असतो की हे CHO, सगळ्यात खाली CH2OH, आणि हे 2 कार्बन्स झाले, अजून 6 कार्बन्स पाहिजेत हेक्सोज म्हणजे. सो टोटल अजून 4 ऍड करायचे. ग्लुकोजच्या बाबतीमध्ये जर आपण HOH, OH, HOH आणि HOH असं केलं तर आपण याला म्हणणार आहे ग्लुकोज. आता यातलं कुठल्या तरी एका पोझिशनचा जर HOH चेंज केला तर त्याच्यातनं गॅलॅक्टोज तयार होतो. हा कुठला चेंज करायला लागतो ते आपण सगळं बघणार आहे. कुठला चेंज केल्यानंतर आपल्याला पाहिजे ते कंपाऊंड मिळतं, ते कसं आयडेंटिफाय करायचं किंवा कसं लक्षात ठेवायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, इथं जर मी OH घेतला आणि इथं H ठेवला तर हा गॅलॅक्टोज असतो. ओके, सो हे कसं लक्षात ठेवायचं, हे कसं करायचं ते आपण बघणार आहे आज, काय नेमकं कसं करायचं ते. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट ट्रायसॅकराइड्स. एक्झाम्पल रॅफिनोज आहे. रॅफिनोज कुठल्या 3 कार्बोहायड्रेट्सना जनरेट करतं, तर ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज प्लस गॅलॅक्टोज. ओके, सेम ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज प्लस गॅलॅक्टोज 2 मोलिक्युल्स गॅलॅक्टोजचे तयार करता येत असतील तर त्याला आपण टेट्रासॅकराइड म्हणणार. एक्झाम्पल आहे स्टॅकिओज. आता यांचे जे मोलिक्युलर फॉर्म्युले जे दिलेले आहेत ते पण लक्षात घ्या काय केलंय ते. C12H22O11, याचा अर्थ असा होत असतो की याच्यामध्ये जर आपण एक H2O ऍड केला, ओके, तर याचा तयार काय होणार आहे, तर C12H24O12. ओके, याचा अर्थ असा होत असतो की याच्यापासून आपण 2 मोलिक्युल्स C6H12O6 चे 2 मोलिक्युल्स याच्यात कंबाईन केलेले दिसत आहेत आपल्याला, जे इथं दिसत आहेत. ओके, सो हे कायम त्यातनं तयार होणारे माल्टोज, लॅक्टोज या सगळ्याची फॉर्म्युले ही C12H22O11 असतील, ज्याच्यामध्ये एक वॉटर मोलिक्युल ऍड केला की हे 2 तयार होणार आहेत. ओके, सो 2 तयार करण्यासाठी एक वॉटर मोलिक्युल लागतो. इथं जर तुम्ही बघितलं, आता ट्रायसॅकराइड्स आहे. मग आता हे ट्रायसॅकराइड्स असल्यानंतर या दोघांच्या कॉम्बिनेशनसाठी एक वॉटर मोलिक्युल लागणार, आणि या दोघांचं जे कॉम्बिनेशन असेल ते ब्रेक करण्यासाठी म्हणून तिथे एक वॉटर मोलिक्युल लागणार आहे. म्हणजे याचा अर्थ होत असतो आपल्याला 2 वॉटर मोलिक्युल्स याच्यात ऍड केले पाहिजेत. म्हणजे समजा या C18H32O16 याच्यामध्ये जर आपण 2 वॉटर मोलिक्युल्स ऍड केले, मग काय तयार होईल, C18 आहे तसं हायड्रोजन 2 वॉटर, सो आपण अजून 4 हायड्रोजन्स ऍड करतोय, सो हे H36 होईल, आणि मग O 2 वॉटर मोलिक्युल्स आहेत म्हणजे 2 ऑक्सिजन्स अजून ऍड करायचे, म्हणजे हे झाले C18H36O18, म्हणजे याच्यामध्ये C6H12O6 हे 3 मोलिक्युल्स आहेत जे आपल्याला इथं 3 दिसत आहेत. ओके, सो जर आपल्याला डायसॅकराइड म्हणायचं असलं तर त्याच्यात 1 वॉटर मोलिक्युल कमी असतो दॅन C6H12O6 चे 2 मोलिक्युल्स. जर ट्रायसॅकराइड असेल तर 2 वॉटर मोलिक्युल्स कमी पडतात. तसं जर आता टेट्रासॅकराइड असेल तर त्यासाठी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की इथला एक वॉटर मोलिक्युल, इथला एक वॉटर मोलिक्युल, आणि या दोघांना कंबाईन करणारा एक वॉटर मोलिक्युल, असे 3 वॉटर मोलिक्युल्स आपल्याला ऍड केले पाहिजेत याच्यात.
तर बरोबर आपल्याला अल्डोहेक्सोज किंवा कीटोहेक्सोज तयार करता येतील. म्हणजे इथं जर आपण 3 वॉटर मॉलिक्युल्स ॲड केले, म्हणजे आपण हायड्रोजन्स ॲड करणार आहे 6 म्हणजे C24 H48 O तिथे ॲड करतोय आपण 3 म्हणजे 3 अजून ॲड केले की हे होतील 24 म्हणजे हे 4C6H12O6 असे आय होप हे लक्षात येते मी काय म्हणतोय. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंटकडे जाऊ. क्लासिफिकेशन मोनोसॅकराइड्सचं. त्याला आपण काय म्हणलं होतं काल? अल्डोज आणि किटोज डिपेंडिंग अपॉन विच फंक्शनल ग्रुप इज प्रेझेंट. आणि मग त्यात सुद्धा अल्डो ट्रायोज आहे का अल्डो टेट्रोज आहे, अल्डो पेंटोज आहे का अल्डो हेक्सोज आहे, किंवा सिमिलरली किटो ट्रायोज, किटो टेट्रोज, किटो पेंटोज आणि किटो हेक्सोज हे सुद्धा असू शकतं. सो यांची जी स्ट्रक्चर्स असतील ते आपण स्ट्रक्चर्स जरा काढायचा ट्राय करू. काल आपण इथपर्यंत आलो होतो बरोबर आहे ना? इथपर्यंत झालं होतं. मला वाटतं फ्रुक्टोजचं पण काढलं होतं का आपण? येस सर. सर एकदा ते अमाइड समजावा ना, तुम्ही काल सांगितलं होतं. काय अमाइडचं? अमाइड आपण बघूयात ना, ते प्रोटीन सुरू झालं की त्याच्यात कळेल बरोबर. ओके. ओके, सो आता हे ट्राय करूयात. डायहायड्रॉक्सी ॲसिटोन किटो ट्रायोज. बघा आता किटो ट्रायोज याचा अर्थ काय होणार आहे? 3 कार्बन ॲटम्स असले पाहिजेत आणि किटो ग्रुप असला पाहिजे. म्हणजे याचं स्ट्रक्चर काय होईल बघा. कसं काढायचं आपल्याला? कार्बन सगळ्यात खाली कायम CH2OH. मध्ये आता किटो असला तर काय करायला लागतं? इथं मध्ये डबल बॉन्ड हो द्यायला लागतो. किटोच्या बाबतीमध्ये लक्षात काय घ्यायचंय? कायम CH2OH वर आणि खाली हे कायम असे असणार. आता हे डायहायड्रॉक्सी ॲसिटोन आहे, हे कळतंय का बघा? डायहायड्रॉक्सी ॲसिटोन, ॲसिटोनचं काय स्ट्रक्चर आहे? CH3 CO CH3. या CH3चं CH2OH केलेलं आहे दोन्हीकडे, म्हणजे डायहायड्रॉक्सी झालं ॲसिटोन. ओके, सो दिस इज किटो ट्रायोज. इरिथ्रुलोज म्हणजे किटो टेट्रोज आहे. काय करायला लागेल आपल्याला इरिथ्रोलोजसाठी? काय करायचं? एक CHOH इथं ऍड करायचा फक्त, म्हणजे स्ट्रक्चर काढू आपण. डिलीट करतोय वरचं, थोडं एम्प्टी स्पेस मध्ये घेऊ. इरिथ्रोलोज किटो टेट्रोज आहे. सर ते आधीचं स्ट्रक्चर पण तुम्ही एकदा बाजूला दाखवू शकता का याच्यानंतर? हो दाखवतो, लगेच दाखवतो. ठीक आहे. हे किटो झालं, HOH आणि CH2OH. हे झालं इरिथ्रोलोज. हे झालं डायहायड्रॉक्सी डायहायड्रॉक्सी ॲसिटोन. म्हणजे हा आहे किटो ट्रायोज. दिस इज किटो टेट्रोज. पुढे हो. किटो पेंटोज म्हणायचं असलं समजा, काय करणार? CH2OH सगळ्यात खाली CH2OH. ही सिस्टीम किटोसाठी फिक्स. सेकंड पोझिशनला C डबल बॉन्ड O. अजून किती कार्बन्स पाहिजेत? त्याचा HOH करायचं फक्त.
काल सांगितलं तसं HOH मध्ये OH कुठल्या डिरेक्शनला आहे त्याच्याप्रमाणे आपण त्याला नेमिंग करत असतो. सो याचं नेम येणार आहे रायब्युलोज. कशावरनं हा रायब्युलोज आहे तर ते सगळं आपण बघूयात. मी सांगतो नेमकं काय म्हणणं आहे ते कसं ओळखायचं ते सांगतो. डिलीट करतो. बघा काल आपण जे रायबोजचं स्ट्रक्चर काढलं होतं ते स्ट्रक्चर इकडं साईडला काढतो म्हणजे मला कम्पेअर करता येईल रायब्युलोज आणि रायबोज. अरे मी नेमकं इरिथ्रोलोज कट केलं का? ठीक आहे, ओके, बघूयात. बघा CHO CH2OH आणि काय केलं होतं आपण रायबोजसाठी सगळे 3 OH ग्रुप्स एका साईडला घेतलेले. दिस वॉज रायबोज. हे काल काढलेलं स्ट्रक्चर आहे अल्डो पेंटोज. मग आता अल्डोचं जर आपण किटो केलं तर फक्त काय करायचं असतं बाकी सगळं सेम ठेवायचं. या पोझिशनला C डबल बॉन्ड O आणायचं असतं आणि वरच्या CHOचं कन्व्हर्जन CH2OH मध्ये करायचं. जर याला रायबोज म्हणलं तर याला रायब्युलोज म्हणलंय. ओके, तसं कालचं इरिथ्रोजचं स्ट्रक्चर बघा. इरिथ्रोज हे डिलीट करू का स्ट्रक्चर? येस सर. हा डिलीट करतो. आता इरिथ्रोजचं स्ट्रक्चर बघा कालचं. इरिथ्रोजसाठी आपण काय केलं होतं CHO टेट्रोज येतो CH2OH. इरिथ्रोज आहे. इरिथ्रोज म्हणजे OH एकाच साईडला आहे. आता काय केलं बघा आपण यातल्या CHOचं कन्व्हर्जन CH2OH किटोमध्ये करताना बाकी सगळं स्ट्रक्चर आहे तसं ठेवायचंय. वरून 2 नंबरचा जो असतो त्याला C डबल बॉन्ड O करायचा आणि रिमेनिंग जे काही HOH ग्रुप्स असतील ते आहेत तसे ठेवायचे. जर याला आपण इरिथ्रोज म्हणलं तर याला आपण म्हणणार आहे इरिथ्रोलोज. हे अल्डो आहे, हे किटो आहे. कळतंय का आपण स्ट्रक्चर्स कशी करायची आहेत ते? ओके, एकमेकांमध्ये म्हणजे नेमिंग मध्ये सिमिलॅरिटी आहे हे त्याच्यामध्ये समजून घ्या. आता बेसिक जी स्ट्रक्चर्स आहेत ती स्ट्रक्चर्सच कशी आपण लक्षात ठेवायचे त्याच्याकडे आपण हळूहळू जाणार आहे. मी फक्त आपला कुठला पॉइंट आपल्या नोट्स मधला राहत नाही ना एकदा चेक करतो, नाही तर मग आपण डायरेक्टली त्या स्ट्रक्चर्स कशी लक्षात ठेवायची किंवा जनरेट करायची ते एक्सप्लेन करतो. बरोबर. होमवर्कसाठी ओके, आधी हा होमवर्क बघू. क्लासिफाय द फॉलोइंग इनटू मोनो, डाय, ट्राय, टेट्रा किंवा पॉलीसॅकराइड्स. ग्लुकोज काय आहे? मोनो. लॅक्टोज लॅक्टोज हा डायसॅकराइड आहे. कशावरनं? तर आपण कालचं मगाशी जे बघितल्या रिॲक्शन्स त्याच्यामध्ये लॅक्टोज, एक मिनिट दाखवतो. हे बघितलं, लॅक्टोज डायसॅकराइड आहे, त्याच्यामधनं ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज फॉर्म होतो. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टार्च हे पॉलीसॅकराइड. माल्टोज डायसॅकराइड. गॅलॅक्टोज मोनो. सुक्रोज डाय. रॅफिनोज ट्राय आणि सेल्युलोज पॉली. डिलीट करतो.
एक मिनिट सर. झालं सर. बघा, आता कार्बोहायड्रेट जे असतात ते कार्बोहायड्रेट्सला नेमिंग करत असताना या दोन टर्म्स यूज केल्या जातात, डी शुगर का एल शुगर. आता लास्ट इयर आपण ज्या वेळेला ऑप्टिकल आयसोमेरिझम किंवा यावर्षी ऑप्टिकल आयसोमेरिझम ज्या वेळेला आपण शिकलो होतो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह चॅप्टरमध्ये, त्यावेळेला त्याच्यात आपण जे ऑप्टिकल ऍक्टिव्ह जे कंपाऊंड्स असतात ते इधर डेक्स्ट्रोरोटेटरी असतात असं म्हणलं होतं ऑर लिव्होरोटेटरी असतात. ओके, या डेक्स्ट्रोरोटेटरी असतील तर आपण त्याला स्मॉल डी किंवा पॉझिटिव्ह साईन देतो. लिव्होरोटेटरी असेल तर एल किंवा मायनस साईन देतो. आणि जर या दोघांचे इक्विमोलर मिक्सचर असेल तर आपण त्याला रासेमिक मिक्सचर म्हणतो, डीएल मिक्सचर किंवा प्लस मायनस मिक्सचर. त्याचा आणि याचा संबंध नाही. ओके, हे कॅपिटल डी आणि एल आहेत. ओके, ते स्मॉल डी आणि एल होते. कॅपिटल डी आणि कॅपिटल एल याचा अर्थ होत असतो, इकडे दाखवतो बघा. समजा आपण एखादं स्ट्रक्चर काढलं, कुठलंही एक स्ट्रक्चर, मी आता हे स्ट्रक्चर घेतो हे. ओके, तर या स्ट्रक्चर मधनं खालून 2 नंबरचा जो कार्बन आहे, हा कार्बन, त्याचा ओएच ग्रुप कुठल्या साईडला आहे त्याच्यावरनं ठरणारे हा डी आहे का एल आहे. इफ दिस OH group is on right hand side, it is capital D. ओके, बाकी कुठल्याही OH कडे बघायचं नाहीये, फक्त पहिला खालून चेक करत असताना पहिला कायरल कार्बन, त्याचा OH राईट हँडला असला कॅपिटल डी, त्याचा OH लेफ्ट हँड साईडला असला की कॅपिटल एल. समजलेलं आहे का? म्हणजे आता जर आपण आपल्याला क्वेश्चन विचारलेला असेल, मला इरिथ्रोजचं स्ट्रक्चर काढून दाखवा, एल इरिथ्रोज, तर एल इरिथ्रोज म्हणजे काय करणार मी, याची मिरर इमेज घ्यायची फक्त. याची मिरर इमेज घेतली की काय होणार आहे, हे CH2OH, हे CHO आहे तसं राहील. मधले दोन जे असतील त्यांचं काय होईल, OH ची साईड चेंज होईल. इम्पॉर्टंट काय आपल्यासाठी, हा एल का होणार आहे, एल हा OH लेफ्ट हँडला गेला म्हणून. ओके, इरिथ्रोज का, तर काल मी तुम्हाला दाखवलं होतं, ई एकाच साईडला दोन, हे जे पॉइंट्स आहेत हे एकाच साईडला आहेत ईला, तर तो प्रकार आपल्याला या OH चा बघायचा आहे. एकाच साईडला आलेले आहेत त्याच्यामुळे तो इरिथ्रोज आहे. सर मला हे समजलं की ते डी आणि एलचं समजलं मला, पण मला हे नाही समजलं की OH कसं डिसाईड करायचं की इरिथ्रोजच्या बाबतीत समजा असेल की तो लेफ्ट साईडला हवा की राईट साईडला हवा, OH किंवा H. आता एक ट्रिक म्हणून मी अशी सांगितली आहे की इरिथ्रोज आणि थ्रिओज असे दोन आहेत, हे डिलीट करतो, दाखवतो परत. म्हणजे कोणताही स्ट्रक्चर जर आपण काढत असो तर मग कुठलंही काढायचं असलं तर सांगतो ना, अजून ते व्हायचंय आपलं, ते दाखवतो. आता पहिलं फक्त एवढं लक्षात घ्या, खालून 2 नंबरचा जो कार्बन आहे म्हणजे पहिला कायरल कार्बन, त्याचं OH ग्रुप राईट हँडला आहे तर त्याला कॅपिटल डी म्हणायचं, लेफ्ट क्लासला कॅपिटल एल म्हणायचं. एवढंच आत्ता लक्षात घ्या. बघा, इथं ग्लिसरॉल्डिहाइड केलंय. काल आपण ग्लिसरॉल्डिहाइड म्हणजे अल्डोट्रायोज असं म्हणलं होतं. अल्डोट्रायोज, अल्डिहाइड ग्रुप, खाली CH2OH ग्रुप, म्हणजे 2 कार्बन्स झाले, एक CHOH पाहिजे, तो इथं मध्ये दिलेला आहे, म्हणजे हा अल्डोट्रायोज झाला. बरोबर. आता हा डी आहे का एल आहे, कसं बघायचं, खालून 2 नंबरचा कार्बन, त्याचा OH ग्रुप राईट हँडला आहे, म्हणजे काय आलं पाहिजे, कॅपिटल डी. ओके, याच्याऐवजी सेम स्ट्रक्चर, फक्त खालून 2 नंबरचा कार्बन, त्याचा OH लेफ्ट हँडला आला, कॅपिटल एल आहे. आता हे जे प्लस साइन आहे आणि हे मायनस साइन, हे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीज आहे, म्हणजे हा डेक्स्ट्रोरोटेटरी आहे, हा लिव्होरोटेटरी आहे. ओके, बट इट डज नॉट मीन की हा डी असल्यामुळं हा पॉझिटिव्ह आहे, असा नाहीये त्याचा अर्थ. हा कॅपिटल डी का आहे, तर त्याचं रिलेशन फक्त या OH शी संबंधित आहे. ओके, त्याचं रिलेशन कुठेही ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीशी नाहीये. पॉझिटिव्ह आहे याचा अर्थ मात्र ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे आणि तो डेक्स्ट्रोरोटेटरी. ओके, असं असू शकतं की काही कंपाऊंड्स कॅपिटल डी आहेत पण मायनस आहेत, असं असू शकतं.
कळलेलं आहे का मी काय बडबडतोय ते? सगळ्यांच्या लक्षात आलंय ना? ओके. बघा आता याच्यामधनं आपण अजून पुढच्या पॉइंटकडे जाऊ. इथं मी खाली ते एक्सप्लिसिटली मेन्शन केलेलं आहे आपल्या नोट्समध्ये, की आपण कुठलाही असं जर ग्रुप घेतला, कुठलाही एक कंपाऊंड घेतला. आता हा रायबोज घेतलाय. कशावरनं रायबोज आहे? हे सगळे OH ग्रुप्स एका साइडला आहेत. ओके. सो हा रायबोज आहे. पेंटोज आहे. अल्डो पेंटोज, सो इट इज रायबोज. आता त्यातला कुठला बघायचा आहे? तर खालून 2 नंबरचा किंवा पहिला कायरल कार्बन खालनं. त्याचा OH राइट हँडला आहे. म्हणजे तो काय असला पाहिजे? कॅपिटल डी. ओके. आता इथला आपण चेक करू. बघा, मला जर डी ग्लुकोजचं स्ट्रक्चर काढायचं आहे, जो डेक्स्ट्रोरोटेटरी आहे, पॉझिटिव्हली चार्ज आहे. तर आता मी काय स्ट्रक्चर काढणार बघा बरं. ग्लुकोजचं स्ट्रक्चर काढायचं. आतापर्यंत आपलं काय स्ट्रक्चर आहे? ते डी आहे. आतापर्यंत आपण जे ग्लुकोजचं काढलं ते डी आहे का एल आहे बघा? डी. डीच आहे काढलेलं. बरोबर आहे. तर इथं HOH, इथला OH चेंज होतो पोझिशन. HOH, OHH, HOH, HOH. आपल्यासाठी इम्पॉर्टंट कुठला आहे? कॅपिटल डी चेक करण्यासाठी हा. दिस OH इज ऑन राईट हँड साइड, सो इट इज कॅपिटल डी. डी फ्रुक्टोज. आतापर्यंत आपण काढलेलं फ्रुक्टोज बघा बरं कुठल्या टाईपचा काढलाय? डी. डीच काढलाय. ओके. आता जर मला एल ग्लुकोज काढायचा असला तर काय केलं पाहिजे? डी ग्लुकोज जे स्ट्रक्चर काढलेलं आहे त्याची मिरर इमेज काढायची, म्हणजे एल. ओके. म्हणजे इथं CHO खाली CH2OH हे आहेत तसे. मधल्या जे 4 पोझिशन्स आहेत तिथं काय झालं पाहिजे? हा वरती HOH आहे, सो इकडं मला लिहिलं पाहिजे उलट. इथं उलट. आता काय लक्षात घ्यायचंय? आता हा OH लेफ्ट हँडला आला, सो इट इज एल. पण मग ग्लुकोज आहे कशावरनं ठरवायचं? ते ग्लुकोज हे जे HOHच्या पोझिशन्स आहेत मधल्या 4 जणांच्या, त्या एकमेकांशी रिलेटिव्ह काय आहेत त्याच्यावरती ठरत असतात. ते आपण बघणार आहे काय कसं करायचं ते. नेक्स्ट डी इरिथ्रोज. आपण काढलेला इरिथ्रोज कुठल्या टाईपचा आहे बघा? डी. डी. डीच काढलाय. आतापर्यंत आपण काढलेत ते डी काढलेले आहेत सगळे. आता एल रायब्युलोज काढायचा आहे. मग आजचा रायब्युलोज बघा कुठल्या टाईपचा आहे? डी. डी आहे. तर आता रायब्युलोज आपण काय एल काढायचा ट्राय करूया. बघा त्याच्यासाठी आधी काय लक्षात घ्यायचं? नॉर्मली आपण डी लक्षात ठेवायचे सगळ्याचे. रायब्युलोज असं आलं की याचा अर्थ होत असतो हा किटो ग्रुप आहे. म्हणजे आता रायबोज पासून रायब्युलोज तयार झालेला आहे. रायबोज तसं रायब्युलोज म्हणजे वरती किटो असल्यामुळं हा पण CH2OH असेल, खाली पण CH2OH, वरून 2 नंबरला C डबल बॉन्ड O आणि अजून 2 शिल्लक आहेत. पेंटो किटो पेंटोज आहेत. म्हणजे हे रायबोजचे जसे HOH एकाच साईडला आहेत तसे याचे घ्यायचे आहेत आपल्याला. हा झाला डी. म्हणजे आता जर आपल्याला रायब्युलोज एल काढायचा असला तर बाकी सगळं सेम, फक्त CHOHच्या पोझिशन्स चेंज करायच्या. पण तुम्ही म्हणाला होतात की जर त्याचे आपण प्लेसेस चुकवले OH आणि H चे तर डायग्राम चुकतो म्हणून. हो बरोबर आहे. रिलेटिव्ह पोझिशन्स चुकवले तर चुकतं. बरोबर आहे. पण मग आपल्याला कसं कळेल की कोणत्या डायग्रामला एल केव्हा काढायचा आणि डी केव्हा काढायचा? तेच विचारतायत ना आपल्याला. ड्रॉ स्ट्रक्चर्स ऑफ एल असं म्हटल्यानंतर आपण तिथे एल करतो. गिव्हनच राहील का? काय काय? हे डी आणि एल काढायचे ते गिव्हनच राहील का? हो, त्याच्याशिवाय कसं आपण ओके. काढू शकतो. आणि जर ओके. त्यांनी एल किंवा डी नसेल विचारलेलं तर आपण डायरेक्टली कुठलंही डी किंवा एल पैकी काही काढलेलं चालतं. अच्छा. ओके. बरं. सो हे एल रायब्युलोजचं स्ट्रक्चर झालं. सर त्यांनी ते ब्रॅकेट मध्ये कसली सांगितली? ब्रॅकेट मधली साईन आहे ती ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीची आहे. म्हणजे हा डेक्स्ट्रोरोटेटरी आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणजे हा लिव्हो रोटेटरी आहे.
इथं लक्षात येतंय बघा, हे कॅपिटल डी असून सुद्धा हा लिव्हो रोटेटरी तयार झालेला आहे. ओके, काही जण कॅपिटल डी असतील तर ते स्मॉल डी पण असणार आहेत, म्हणजे डेक्स्ट्रो रोटेटरी. आणि काही जण कॅपिटल डी असतील तरी सुद्धा ते लिव्हो रोटेटरी असू शकतात. दिस इज लिव्हो रोटेटरी. दिस इज लिव्हो रोटेटरी. दिस इज डेक्स्ट्रो रोटेटरी. डिलीट करतो. बघा आता हे पुढच्या रिॲक्शन्स प्रिपरेशन्स वगैरे बघण्याच्या आधी ही स्ट्रक्चर्स आणि त्यांचे रिलेटिव्ह पोझिशन्स आपण लक्षात कशा घ्यायच्या ते तुम्हाला एकदा सांगतो. हे सगळी कंपाऊंड्स काही तुम्हाला लागणार नाहीयेत, पण ती सगळी कशी तयार करायची एकदा कळलं फार सोपं जाईल तुम्हाला, म्हणून ते एकदा सांगून टाकतो. बघा डीच्या बाबतीमध्ये आपल्याला हा प्रकार करायचा आहे. मी आधी सगळी डी काढतो आणि एकदा डी तुम्हाला जमली की आपोआप त्याच पद्धतीनं तुम्हाला एल सुद्धा काढता येणार आहे. त्यामुळे मी फक्त दाखवताना डी ची दाखवतो. बघा ट्रायोज घेतो, अल्डो ट्रायोज. बघा डी करायचं असेल तर मला OH कुठल्या साईडला घेतला पाहिजे मधला? राईट हँड साईड. म्हणजे हे स्ट्रक्चर कशाचं झालं? डी ग्लिसरॉल्डिहाइड. ओके, आता मी अजून खाली येतो. खाली येतो म्हणजे काय? खाली आलो याचा अर्थ हे ट्रायोज कडनं आता टेट्रोज कडे येतो. हे ट्रायोज आहे, त्याच्याकडनं आता मी टेट्रोज कडे येतो. टेट्रोज कडे येतोय म्हणजे काय करणार आहे मी? अजून एक HOH ऍड करणार. सो माझ्याकडे दोन ऑप्शन्स आहेत बघा, CHO, हे CH2OH, हे बेसिक स्ट्रक्चर झालं. तसं दुसरं काढतो अजून एक CHO, CH2OH. ठीक आहे, मध्ये टेट्रोज याचा अर्थ अजून दोन CHOH असले पाहिजे. मला डी काढायचंय, याचा अर्थ काय होत असतो? याचा OH राईट हँडला घेतला, इकडे घेतला. आता जे दोन तयार झाली आहेत, काय करायचं? पहिल्याचा OH राईट हँडला, दुसऱ्याचा OH लेफ्ट हँडला. काय केलं कळलं का? व्हेरिएशन. खालचं डी घेतोय त्यामुळे खालून 2 नंबरचा किंवा पहिला कायरल जो आहे त्याचा OH सगळे राईट हँडला, आणि हे दोनच स्ट्रक्चर्स आहेत त्याच्यामुळे मी काय केलं? एकाचा हा OH राईटला, हा OH लेफ्टला, म्हणजे दोन वेगवेगळी स्ट्रक्चर्स तयार होतील. आता टेट्रोज मध्ये आपण काय म्हणतो? थ्रिओज आणि इरिथ्रोज. कुठला इरिथ्रोज कुठला थ्रिओज कसं लक्षात ठेवायचंय? सांगितलं होतं. हे दोन OH एका साईडला ई सारखे आलेले आहेत. ई ला हे दोन एकाच साईडला येते. सेम पद्धतीने हे दोन OH आले म्हणजे हा इरिथ्रोज आहे. कुठल्या टाईपचा? डी आहे का एल आहे? डी आहे. आता तो ऑप्टिकली ऍक्टिव्ह काय आहे? डेक्सो रोटेटरी आहे का लिव्हो रोटेटरी आहे? ते नाही लक्षात ठेवलेलं चालणार आहे. ओके, म्हणजे मधली साईन पॉझिटिव्ह निगेटिव्ह नाही लक्षात ठेवली सगळ्यांची तरी चालेल. एक मेन जे आहेत ग्लुकोज, तो कॅपिटल डी जसा असतो तसाच स्मॉल डी असतो. कॅपिटल डी असेल तर तो डेक्स्ट्रो रोटेटरी असतो. आणि तसा फ्रुक्टोज उलट आहे. आपल्याला या चॅप्टरमध्ये आपल्याला ग्लुकोज आणि फ्रुक्टोज यूज करायला लागणार आहे. त्यामुळे तो कॅपिटल डी असला तर तो लिव्हो रोटेटरी असतो फ्रुक्टोज. हे काय तयार झालं? हे टी सारखं तयार झालंय. एक OH या साईडला आहे तर दुसरा OH या साईडला आहे. म्हणजे हा काय आहे? तर हा आहे थ्रिओज. कुठल्या टाईपचा आहे? डी आहे का एल आहे? हा खालचा बघायचा आहे आपल्याला. डी आहे, राईट हँडला आहे. ओके, डिलीट करतो. पेंटोज कडे जाऊ. सर हा, सर ते दोन्ही वेगळे स्ट्रक्चर आहेत का? हो, दोन वेगळी आहेत ना, दिसत आहेत ना वेगळी. ओके ओके याची पोझिशन बघ, ओके सर. कळतंय ना? लक्षात नाही आलं तर विचार. आहेत वेगळी दोन स्ट्रक्चर्स, हे दिसत आहेत ना? हो सर. हा, बघा हे डिलीट करतो. पुढे पेंटोज कडे जाऊ. आता हे मी किती स्ट्रक्चर्स काढायची हे कशावरनं ठरवतोय?
तर हे ठरवत असतो आपण कायरल कार्बनचा नंबर जो आहे त्या नंबरनं 2 ला रेज करायचा. 2 रेज टू नंबर ऑफ कायरल कार्बन. म्हणजे आता आपण पहिलं बघा ग्लिसरॉल्डिहाइड घेतलं होतं हे, याच्यामध्ये किती कायरल कार्बन्स आहेत? 1. तर हे किती असले पाहिजेत? 2 रेज टू 1 म्हणजे किती? 2. म्हणजे कुठले कुठले? एक डी असेल आणि दुसरा एल असेल. सर आवाज ब्रेक होतोय. आवाज येत नाहीये व्यवस्थित? येतोय सर. येतोय सर. बहुतेक तुझ्या इकडं नेट वीक झालेलं दिसतंय. होईल, नॉर्मल झालं की बघ, लक्षात घे. ओके, 2 रेज टू 1 इज इक्वल टू 2. म्हणजे आता या केसमध्ये एक डी असेल आणि दुसरा एल असेल. सिमिलरली हे ते 2 आयसोमर्स असतील. तसे इथं टेट्रोजच्या केसमध्ये हे 2 कायरल कार्बन्स आहेत. म्हणजे 2 रेज टू एन म्हणजे 2 रेज टू 2 करायचे 4. म्हणजे त्यातले 2 डी असतील आणि 2 एल असतील. ओके, यांच्याच मिरर इमेजेस. तसं आता मी नेक्स्ट पेंटोज कडे जातोय. पेंटोज साठी मधले 3 कार्बन्स कायरल असले पाहिजेत. सो 2 रेज टू 3 8 आहे. म्हणजे त्यातले 4 डी असतील, 4 एल असतील. सो मी पहिलं हे 4 काढून घेतो. आपण फक्त डी बघतोय आता. पेंटोज आहे म्हणजे मध्ये आपल्याला 3 लागणार आहेत. आपण डी करतोय याचा अर्थ काय होणार आहे? आपल्यासाठी हा पहिला OH हा राईट हँडला आहे 4 जणांचा. ओके, आता काय करायचं? आता यातलं हे 4 जण आहेत, हाफ करायचे याचे. हाफ. पहिले जे 2 आहेत त्यांचे OH राईट हँडला काढायचे. पुढचे 2 आहेत ते लेफ्टला. ओके, त्याच्यानंतर ते उरलेले हायड्रोजन्स देऊन टाकतो. हे झाले. आता काय करायचं? आता हे जे 2-2 काढले त्याला हाफ करायचं. म्हणजे इथनं काढली, याचा HOH केला, हा OH करायचा. पुढचं हे दोघं आहेत, काय केलं पाहिजे? HOH OH. हाफ करायचे. हाफ जणांचे OH राईट हँडला, हाफचे लेफ्ट हँडला. मग ते इथं पहिलं काय केलं आपण? हाफचे राईटला घेतले या कार्बनचे, इकडं हाफचे लेफ्टला घेतले. तोच प्रकार त्याच्यावरती गेल्यानंतर आता हे हाफ हाफ करून झालेलं होतं. 2 राईटला आलेले त्यांना हाफ करून टाकलं म्हणजे 1-1 झाले. मग एक राईटला एक लेफ्टला. तसंच इकडचं होईल, एक राईटला एक लेफ्टला. आता नेम्स काय त्यांची? हा रायबोज आहे, रायबोज, अरॅबिनोज, झाइलोज आणि लाइक्सोज. हे लक्षात ठेवण्यासाठी मी असं यूज केलेलं न्यूमोनिक आहे RAXL. सर हे सगळे डी कॉन्फिगरेशन आहेत का? हा डी आहे, हा राईट हँडला आहे ना. येस. सर पण जो लास्टचा आहे त्याच्यामध्ये OH तर लेफ्ट साइडला पण आहे ना. डी साठी कुठला OH बघायचा असतो? म्हणजे राईट हँड साइडला एकही असला तरी तो डी का? खालून 2 नंबरचा या कार्बनचा OH राईटला असला तर डी. ओके, अच्छा. हे मला वाटलं की सगळे असायला पाहिजे किंवा 1-2 पेक्षा जास्त.
म्हणजे ह्या सगळ्यांचं नेहमी आपण काय करणार, डी रायबोज, डी अरेबिनोज, डी झायलोज, डी लायक्सोज. डिलीट करतो. बघा आता हेक्सोज बघूयात. हेक्सोज म्हणजे मध्ये 4 कार्बन्स असणार आहेत, म्हणजे 2⁴ इज इक्वल टू 16. म्हणजे या 16 पैकी 8 डी असतील आणि 8 एल असतील. सो ती 8 स्ट्रक्चर्स आपल्याला काढायचे. हे 8 झाले. आता मधले 4 देतो. सर ते 8 स्ट्रक्चर्स का काढायचे? कारण आपल्याला डी सगळी काढतोय ना आपण, वेगवेगळे डी कुठले कुठले होऊ शकतात अल्डो हेक्सोजेस ते बघतोय आपण. ओके. म्हणजे फक्त ग्लुकोज, गॅलॅक्टोज असे नाही आहेत, बाकी पण अजून बरेच आहेत ना. मॅनोज आहे, गुलोज आहे, ॲलोज आहे, अल्ट्रोज आहे. तर त्या सगळ्याची स्ट्रक्चर्स कशी मिळवायची ते दाखवतो. बघा आता काय करायचं, सगळे डी काढतोय, याचा अर्थ काय होणार आहे, सगळ्यात खालचा असेल तो HOH. हे तर फिक्स झालं, हे HOH आहेत सगळे. हे सगळ्यांचं सेम असेल. आता काय करायचं, टोटल 8 आहेत, म्हणजे आपल्याला डिवाइड कसं केलं पाहिजे, 4. हे 4 घेतले. या 4 जणांमध्ये काय करायचं, लेफ्ट हँड साइडचे सगळे जे 4 आहेत ते सगळे HOH काढायचे. त्याच्या पुढचे सगळे OHH काढायचे. आता हे ग्रुप्स आपण 4 चे झालेत, मग काय करणार, त्या 4 मध्ये परत हाफ चे ग्रुप्स करायचे. म्हणजे आता काय होणार आहेत आपले ग्रुप्स, 2 चे ग्रुप्स होतील. हे 2 आणि हे 2. ओके, सो मी याला राईट हे रेडच करून ठेवतो, सेपरेशन बेसिक 4 चं केलेलं. आता काय करायचं, हे 2 चे जे सेट्स केलेले आहेत आता, त्याच्यामध्ये पहिला असेल त्याला लेफ्ट राईटला करायचं. म्हणजे हा HOH, दुसरा OHH, OHH. हे पुढच्या 4चे आपण हाफ करतोय. म्हणजे पहिल्या त्यातल्या दोघांचं काय केलं पाहिजे, HOH, त्याच्या पुढच्याचं OHH. आता किती झाले,
आता 2-2चे ग्रुप्स झालेत, त्याचे हाफ करायचेत. म्हणजे हे झालं. आता 2-2च्या ग्रुपमध्ये पहिला असेल तो राईटला OH, दुसरा असेल तो लेफ्टला OH. नंतर पहिला राईटला, दुसरा लेफ्टला, पहिला राईट, दुसरा लेफ्ट. याचं नेम सगळे डी आहेत ऑफकोर्स. सिक्वेन्स लक्षात ठेवण्यासाठी एक फेमस न्यूमॉनिक आहे ऍक्च्युली, ते पण इथं मेन्शन करतो. All altruists gladly make gum in Galentites. बघा, याच्यामधले आपल्याला ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज ही 2 स्ट्रक्चर्स आपल्याला बोर्ड एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत. जर तुम्हाला CBSE पॅटर्नवरच्या काही एक्झाम्स द्यायच्या असतील, एस्पेशली KVPY जर द्यायची असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला आणि NEET सुद्धा, तर त्याच्यासाठी तुम्हाला ही सगळी स्ट्रक्चर्स माहिती पाहिजेत. NEET साठी NEET मध्ये केमिस्ट्रीचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये त्यातलं कुठलंही स्ट्रक्चर आणि मग त्याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील तर ते विचारू शकता. ओके, तर त्या जर JEE टार्गेट असेल किंवा CET असेल तर तुम्हाला फक्त ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजचे स्ट्रक्चर्स माहिती असतील तरी पूर्ण. ऑफकोर्स हेक्सोज पैकी सांगतोय मी, अल्डो हेक्सोज पैकी. तसं फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर माहिती पाहिजे, इरिथ्रोज थ्रिओजचं माहिती पाहिजे, रायबोज रायब्युलोजचं माहिती पाहिजे अदरवाईज. ओके, सो हे डिलीट करू का? येस सर. ओके, आता हा जो सिक्वेन्स आपल्याला माहिती असेल, आपल्याला समजा सडनली कुठलं तरी गॅलॅक्टोजचं स्ट्रक्चर काढायचं, हे ज्या वेळेला तुम्ही प्रॅक्टिस केलेली असेल किंवा तुम्हाला हे नेमकं आपल्याला काय करायचंय त्याचा अंदाज आलेला असेल, तर तुम्हाला हे लगेच लक्षात येईल की आपलं गॅलॅक्टोजचं स्ट्रक्चर जे आहे ते शेवटून दुसरं आहे. मग हे बाकीचे स्ट्रक्चर्स काढत काढत नाही जायचंय आपल्याला गॅलॅक्टोज पर्यंत. आपल्याला 8 स्ट्रक्चर्स काढल्याशिवाय यातलं कुठलंही एक स्ट्रक्चर काढता येत नाही असं नाही झालं पाहिजे. गॅलॅक्टोजचं स्ट्रक्चर काढण्यासाठी काय करायचं,
इकडे शेवटी गेलो आपण, शेवटून दुसरं स्ट्रक्चर आहे. म्हणजे आपलं काय लक्षात आलं पाहिजे, शेवटून दुसऱ्यासाठी आपण काय काय करणार आहे याचा विचार करायचा. इथं CH2OH असेल, हे 4 असतील, त्याच्यावरती अल्डो आहे म्हणजे असं असलं पाहिजे. आपण डी बोलतोय, डी बद्दल, म्हणजे याचा OH राईट हँडला पाहिजे पहिला. याच्यानंतर आपण काय म्हणणार आहे, हा राईट हँडला आलाय, मध्ये जे 4 आहेत त्यातले इकडचे जे होते त्यातले सगळे याच्या वरची जी पोझिशन होती सेकंड नंबरची, त्याचा OH सगळ्यांचा आपण राईटला काढला होता. म्हणजे याचा हा लेफ्टला असला पाहिजे, कारण हा राईट हँड साईडला आलाय. कळतंय ना मी काय म्हणलं ते? त्याच्यानंतर आता इकडचे जे 4 आहेत, त्या 4 पैकी सुद्धा हा परत इकडच्या 2 मधला आहे. म्हणजे याचा अर्थ इकडचे जे असतील, यातले 3 जे असतील, तिसरा जो असेल, ते सगळे OH राईट हँडला पाहिजेत. म्हणजे याचा OH लेफ्ट हँडला असला पाहिजे. ओके. आणि आता आपण परत पुढचा हाफ हाफ करणार, म्हणजे तो त्यातला लेफ्ट हँडला असणार आहे, कारण अजून एक इकडे शिल्लक आहे. म्हणजे हा त्यातला पहिला आहे, म्हणजे याचा HOH इकडे असला पाहिजे. म्हणजे हे गॅलॅक्टोजचं स्ट्रक्चर झालं. ओके. असं कुठलंही स्ट्रक्चर आपण डायरेक्टली काढू शकलो पाहिजे. जर व्यवस्थित हे लक्षात आलं असलं नेमकं आपल्याला काय ट्रिक केलेली आहे ती, तर आपल्याला ते काढता येऊ शकतं, जर सिक्वेन्स पक्का असेल तर. ओके, डिलीट करतो मी. बघा नेक्स्ट पॉईंटकडे जाऊ. ग्लुकोजचं प्रिपरेशन, याच्यावरती 3 मार्क्स शॉर्ट नोट विचारली जाते. ठीक आहे, हे काय शॉर्ट नोट आहे बघा. हाऊ इज ग्लुकोज प्रिपेअर्ड इन लॅब, और डिस्क्राइब द प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम सुक्रोज और केन शुगर. आता केन शुगर याचा अर्थ होत असतो आता डायसॅकराइड आहे. मग डायसॅकराइडला जर आपण ऍसिड हायड्रॉलिसिस केलं, ही रिॲक्शन आपली केमिकल कायनेटिक्स मधली रिॲक्शन आहे. सुक्रोज पासून ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज तयार करायचं, सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. ओके, त्याच्यासाठी 2 रिॲक्शन्स होत्या आपल्याला सिलेबसमध्ये केमिकल कायनेटिक्स मध्ये सुडो फर्स्ट ऑर्डरच्या. एक होती इस्टर हायड्रॉलिसिस आणि दुसरी होती ही सुक्रोज हायड्रॉलिसिस, किंवा याला दुसरं नेम आहे इन्व्हर्जन ऑफ शुगर. ओके, इन्व्हर्जन ऑफ शुगर, त्याचा काय अर्थ होत असतो ते आपण बघू. इन्व्हर्जन वगैरे का बोलतात ते आपण बघू, पण इन्व्हर्जन ऑफ शुगर असं एक त्याला नेम आहे. सो आता यातली ही सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन घेतोय आपण. का सुडो फर्स्ट ऑर्डर आहे, तर आपण हे जे ऍड केलेलं आहे दिस विल बी इन एक्सेस हायड्रॉलिसिस करणं. ते एक्सेस असल्यामुळे त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे कॉन्स्टंट राहतं, आणि त्याच्यामुळं याच्या कॉन्सन्ट्रेशन वरती फक्त रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड होतो, आणि त्यामुळे इट विल बिकम सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. अदरवाइज इट इज रिअली अ सेकंड ऑर्डर रिॲक्शन. आता काय काय केलं जातंय बघा. ऍसिडच्या प्रेझेन्समध्ये आपल्याला हायड्रॉलिसिस करायचंय. सो ग्लुकोज इज प्रिपेअर्ड बाय हायड्रॉलिसिस ऑफ सुक्रोज बाय बॉइलिंग इट विथ डायल्यूट HCl और डायल्यूट H2SO4. आता मी इथं डायल्यूट HCl बरोबरचे दाखवले रिॲक्शन्स, पण H2SO4 वापरले तर हे जास्त फास्ट होत असते ही रिॲक्शन, सेम रिॲक्शन. ओके, का H2SO4 बरोबर ही जास्त फास्ट होती रिॲक्शन, तर तुम्हाला माहिती आहे दिस इज, इफ इट इज कॉन्सन्ट्रेटेड इट इज डिहायड्रेटिंग एजंट, आणि डायल्यूट घेतलाय त्याच्यामुळे ते हायड्रॉलिसिससाठी आपण यूज करू शकतोय. म्हणजे ही जी रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे ते रिव्हर्सिबल न होऊ देणं, हे या H2SO4चं काम त्याला करता येतं. ओके, आणि त्याच्यासाठी H2SO4 वापरला तर ही रिॲक्शन जास्त चांगलं यील्ड देऊ शकते HCl पेक्षा. ओके, काय रिॲक्शन मिळते आपल्याला, तर एक ग्लुकोज मॉलिक्यूल मिळतोय, एक फ्रुक्टोज मिळतोय, आणि मग द रिॲक्शन मिक्सचर इज कूल्ड, स्मॉल अमाऊंट ऑफ इथिल अल्कोहोल इज ऍडेड. आता इथिल अल्कोहोल ऍड करायचा कशासाठी, इथिल अल्कोहोल मध्ये या दोघांपैकी एक जण कोणतरी सोल्युबल असेल, दुसरा जो असेल तो इनसोल्युबल असेल. जो इनसोल्युबल असेल तो बाहेर पडेल, सॉलिडिफाय होईल, आणि जो सोल्युबल असेल तो इथिल अल्कोहोल मध्ये डिझॉल्व्ह होईल. म्हणजे जर आपण फिल्टर करून घेतलं तरी सुद्धा सॉलिड सेपरेट झाला, आणि सोल्युबल असेल तो त्या इथिल अल्कोहोल मध्ये तसंच राहिलेलं असेल. आपण ते बघूयात काय नेमकं केलं जातंय पुढं. ग्लुकोज इज इनसोल्युबल इन इथिल अल्कोहोल, म्हणजे काय होणार, इथिल अल्कोहोल ऍड केलं की त्याचे क्रिस्टल्स फॉर्म होतील. फ्रुक्टोज इज सोल्युबल, सो इट रिमेन्स इन सोल्युशन. काय करायचं, फिल्टर करून टाकायचं, आणि प्युरिफाय करायचं असलं तर रिक्रिस्टलायझेशन. कोणाला काही डाऊट येतोय का बघा.
ओके. आता ही मेथड लॅब मधली मेथड आहे. ओके. आता लॅब मधल्या मेथड मध्ये आणि कमर्शियल मेथड मध्ये का फरक आहे? तर लॅब मधल्या मेथड मध्ये हे एक मिनिट परत रिॲक्शन दाखवतो. बघा त्यातलं 50% प्रॉडक्ट जे आहे ते आपल्याला नको असलेलं आहे. हे आणि हे 50% आहे. जेवढे मॉलिक्युल्स ग्लुकोजचे तयार होणार आहेत तेवढेच मॉलिक्युल्स फ्रुक्टोजचे तयार होणार आहेत. त्याच्यामुळे आपल्याला हे कायम 50%च ग्लुकोज मिळणार आहे. आपण घेतलेलं असेल त्याच्या हे 100 ग्रॅम्स जर घेतलं तर मॅक्स आपल्याला हे 50 ग्रॅम्स मिळणार आहे. ओके. सो आपलं यील्ड वाया जात आहे. तर ते कमर्शियली चालणार नाहीये. मग कमर्शियली काय केलं पाहिजे? हे दोन्ही मॉलिक्युल्स ग्लुकोजचेच तयार होतील असं कोणतरी इथं डायसॅकराइड घेतला पाहिजे किंवा पॉलिसॅकराइड असा घ्यायचा ज्याच्यात भरपूर लार्ज नंबर ऑफ ग्लुकोज मॉलिक्युल्स असतील. म्हणजे हायड्रॉलिसिस केल्यानंतर सगळेच्या सगळे मॉलिक्युल्स हे ग्लुकोजचेच तयार होतील असं घेतलं पाहिजे. ते बघू काय कुठलं घेतलं जातंय. बघा मोस्ट इझिली अवेलेबल असलेलं ग्लुकोजचा पॉलिमर दॅट इज स्टार्च. स्टार्च घेतलं, n नंबर ऑफ H2O घेतले, लार्ज नंबर हे डायल्यूट H2SO4 घेतलेलं आहे कारण H2SO4 मगाशी म्हणलं तसं रिॲक्शन फॉरवर्ड डिरेक्शनलाच राहील याची ते काळजी घेत असतं. कारण जर तो कॉन्सन्ट्रेटेड झाला तर तो डिरेक्शन चेंज करू शकतो आणि त्याच्यामुळे हे H2SO4 घेतलं तर जास्त चांगली रिॲक्शन होते. काय केलं जाणार आहे? स्टार्च इज मिक्स्ड विथ वॉटर अँड डायल्यूट H2SO4 आणि हीट करायचंय फक्त अंडर प्रेशर की ग्लुकोज तयार होईल. जनरल हायड्रोलिसिसचे रिएक्शन्स आहेत. काही डाऊट असेल तर विचारा. चलो मग आता थांबू, या पॉइंटला थांबू. केमिकल प्रॉपर्टीज किंवा रिॲक्शन्स ऑफ ग्लुकोज वगैरे पार्ट उद्याच्या लेक्चरला बघू. थांबूयात आता. टाटा टाटा. बाय बाय. कट करतोय.